आणि आता एक महत्त्वाची अपडेट बारामतीच्या राजकारणातून समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। ते उद्यापासून सलग 3 दिवस बारामतीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। बारामतीतील काटेवाडीतून प्रचार सभांना सुरुवात होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता काटेवाडी रोहित पवार काटेवाडीमध्ये पहिली प्रचार सभा घेतील। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होते आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांचा प्रचार करताना पाहायला मिळणार आहे। आणि आता एक महत्त्वाची अपडेट बारामतीच्या राजकारणातून समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। ते उद्यापासून सलग 3 दिवस बारामतीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। बारामतीतील काटेवाडीतून प्रचार सभांना सुरुवात होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता काटेवाडी रोहित पवार काटेवाडीमध्ये पहिली प्रचार सभा घेतील। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होते आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांचा प्रचार करताना पाहायला मिळणार आहे। आणि आता एक महत्त्वाची अपडेट बारामतीच्या राजकारणातून समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। ते उद्यापासून सलग 3 दिवस बारामतीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। बारामतीतील काटेवाडीतून प्रचार सभांना सुरुवात होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता काटेवाडी रोहित पवार काटेवाडीमध्ये पहिली प्रचार सभा घेतील। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होते आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांचा प्रचार करताना पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच